मित्रांनो नमस्कार. मी स्वप्नील सावरकर. पुन्हा एकदा हिंदुस्थान पोस्टच्या या शो मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. धक्कादायक महानिकाल आलेला आहे. आता हा धक्कादायक आहे की आणखीन काय आहे, चमत्कार आहे, यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याकरता या चमत्कारिक म्हणा, धक्कादायक म्हणा, निकालाचा आधीच भविष्य वर्तवणारे आपले राजकीय विश्लेषक, जे अर्धा महाराष्ट्र, अर्धा नाही, अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र स्वतः फिरलेत आणि तेव्हा त्यांनी हे भविष्य कथन केलं होतं हिंदुस्थान पोस्टवरच. आणि 23 तारखेला या विषयावर आपण बोलू असं आमचं ठरलं होतं. त्यानुसार आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. तर स्वागत करूया डॉक्टर उदय निरगुडकर यांचं. उदयजी नमस्कार. तुमचं आता आणखीन एक पदवी तुम्हाला द्यायची का, भविष्य वर्तवण्याची, ज्योतिष नक्षत्र? एक मेहनती पत्रकार ही सर्वात मोठी पदवी आहे आणि त्याच्यावरच मी खुश आहे. मला आपण या अगदी एक विषय घेऊन त्याचं विश्लेषण करूयात. मला एक अगदी पटकन थोडक्यात सांगायचंय ते म्हणजे आता मुख्यमंत्री कोण यावर सगळी चर्चा सुरू आहे. तुमचं प्रेडिक्शन काय आहे? कारण हा अत्यंत, आपण आता हा शो लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत कदाचित अनाउन्समेंट सुद्धा होऊ शकेल, म्हणून मी म्हणतोय की हे झटकन आपण याचं विश्लेषण करूया. मुख्यमंत्री कोण? जी पब्लिक डोमेन मध्ये माहिती उपलब्ध आहे त्याच्यानुसार एकनाथ शिंदे, अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे नड्डा हे एकत्र बसून या सगळ्याचा निर्णय घेतील. मला असं वाटतं की अजितदादा पवार तर मुख्यमंत्री होऊ शकतील असे काही चिन्ह आता दिसत नाही, ते त्यांनी कबूल केलेलं आहे. आता प्रश्न राहता आलाय तो एकनाथ शिंदे का देवेंद्र फडणवीस याचा. आणि तो प्रश्न अधिक चर्चेला का आला, जरी भारतीय जनता पक्षाला 130च्या वर जागा मिळाल्या असल्या तरी, तर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मण हा एक प्रकारे अल्पसंख्य समाज आहे. आणि इकडे आता मराठा समाजाचे प्रश्न अनेकदा ऐरणीवर आलेले आहेत वगैरे. आणि मराठ्यातल्या सामाजिक परिस्थिती आत्ताची लक्षात घेता इथे मराठा मुख्यमंत्री असला पाहिजे असाही एक विचार आपल्याकडे आहे. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सलग तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी 100च्या वर जागा मिळवून दिल्या आहेत. आणि हा भीम पराक्रम महाराष्ट्राच्या इतिहासात शरद पवारांना जमला नाही, यशवंतरावांना जमला नाही, अंतुलांना जमला नाही, शंकरराव चव्हाणांना जमला नाही, बाळासाहेब ठाकरेंना जमला नाही, कोणालाही जमला नाही, तो देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवला. आणि असं होऊनही जर त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या संदर्भातली एक प्रकारची भावना व्यक्त होईल. हाही एक त्यातला भाग आहे. दुसरी गोष्ट, इतकं डिसायझिव्ह मॅन्डेट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इतकं निर्णायक अशा स्वरूपाचं मतदारांनी दिलेलं समर्थन हे महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत कोणालाही मिळालेलं नव्हतं. याचा अर्थ 130 जागा कोणाला मिळाल्या नव्हत्या का? मिळाल्या होत्या. काँग्रेसलाही आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 186 जागा, 130 पेक्षा त्यांना 2दा जागा जास्त मिळाल्या आहेत. पण तेव्हा ते 288 जागा लढवत होते. 150 जागा लढवून तुम्ही जेव्हा 130च्या वर उमेदवार तुमचे 90% आसपासचा स्ट्राईक रेट आहे. आणि तशा स्वरूपाचा स्ट्राईक रेट साधारणतः मागच्या वेळेला थोडा कमी होता याच्यापेक्षा, आणि त्याच्या मागच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त होता. तर हे सगळं सोपं नाही आहे. आणि हे सुद्धा एक प्रचंड टीका सहन करावी लागली, जातीवरनं टीका सहन करावी लागली. ज्या माणसाची एकही साखर कारखाना नाही, ज्याची एकही शिक्षण संस्था नाही, ज्याच्या नावावर कुठले घोटाळे नाहीत, ज्याच्या नावावर कुठले कलंक नाहीत, कुठल्या लफड्यात अडकलेलं नाही, स्ट्रेट फॉरवर्ड, जो काम करताना आपल्या पक्षाचा आहे, विरोधी पक्षाचा आहे, सहयोगी पक्षाचा आहे, असा कुठलाही विचार करत नाही, अवेलेबल टू पीपल 24/7, अशा अनेक गोष्टी असतात. या गोष्टींचे जर निकष लावले तर त्याच्यावर दोघंही तुल्यबळ ठरतायत. ते म्हणजे एकनाथ शिंदे हे सुद्धा लोकांना अवेलेबल असतात, ते सुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत. आणि दोघांनी विलक्षण सफाईरित्या लाडकी बहीण योजना राबवलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका आणि सगळी राजकीय समीकरणं, आत्ताची सामाजिक राजकीय परिस्थिती, या सगळ्याचा साकल्याने विचार करून निर्णय घेतला जाईल. परंतु त्या निर्णयामुळे एक अशी काळजी नक्कीच घेतली जाईल की कोणा एका पक्षाला किंवा त्याच्या कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री झाला नाही याच्याबद्दलची कटुता वाटणार नाही, अशा स्वरूपाचा निर्णय होईल. स्वप्नीलजी, तुम्ही एक लक्षात घ्या, ऑन अ लाइटर नोट, आज 24 तास झाले
पण अजूनही आपल्याकडे बंद दाराआड मला मुख्यमंत्री पदाचं प्रॉमिस दिलेलं होतं असं ना अजितदादा म्हणत आहेत ना एकनाथ शिंदे म्हणत आहेत. हे या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे. एवढीच फक्त मला इथे नोंद करावीशी वाटते. मला असं वाटतं की खिशाताण होणार नाही का, चढाओढ होणार नाही का? स्पर्धा तर होणारच आहे. मुख्यमंत्री पद आहे. इथे 1 BHKचा फ्लॅट जरी असेल ना वडिलांचा, तर त्याच्यावरून 2 भावांमध्ये मतभेद होऊ शकतात. त्यामुळे इकडे या संदर्भात त्या दोघांमध्ये आपल्याला हे मिळावं अशी भावना असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण दोघांनीही मोठ्या मनाने या संदर्भातली आतापर्यंतची चर्चा टाळलेली आहे. किंबहुना मी मुख्यमंत्री एकदा होऊन गेलेलो आहे. 5 वर्षाची फुल टर्म मला मिळालेली आहे, अशी भूमिका एकदा देवेंद्रनी मांडलेली आहे. तसंच भूमिका आपल्याकडे एकनाथ शिंदे यांनी मांडलेली आहे. दोघांच्याही समर्थकांना दोघेही मुख्यमंत्री व्हावेसे असं वाटतंय. परंतु एक नक्की आहे, या दोघांची अभेद्य युती इतकी अफलातूर आहे तुम्हाला सांगतो की यांच्यासमोर कुठलाही फलंदाज आता टिकणार नाही, किंवा हे जर बॅटिंगला असतील तर यांच्यासमोर कुठलाही विरोधक गोलंदाज टिकणार नाही. अशा प्रकारचं हे डेडली कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे एक है तो सेफ आहे हा नारा हा मतदारांसाठी नव्हता, या दोघांसाठी होता असंच मला वाटायला लागलंय. बरोबर, अगदी. मला एक अगदी थेट प्रश्न विचारायचा आहे. राजकारणामध्ये जे सुरू असतं पडद्याआड ते कधी पटकन कोणाला कळत नाही. आजकाल पत्रकारांनाही जे हवं, राजकारण्यांना हवं तेच दाखवलं जातं आणि पत्रकारही तेच दाखवतात असं मानलं जात आहे. मला सांगा की जर मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तर एकनाथ शिंदेना आणि अजितदादांना कोणती खाती मिळतील, कशा स्वरूपाचं मंत्रिमंडळ असेल, ते आकड्यांचं गणित कसं असेल, हा काही अंदाज तुमच्या? अर्थ खातं अजितदादांकडे कायम राहील असं मला वाटतं एक. आणि जो मुख्यमंत्री असेल तो आपल्याकडे गृह खातं ठेवण्याविषयी आग्रही असेल, हा दुसरा भाग. या 2 गोष्टी मला असं वाटतं आता मी प्रिडिक्ट करू शकतो. आणि त्यानंतर सर्वसाधारणपणे यावेळी समसमान वाटप होणार नाही, तर थोडं एखाद्या पक्षाला जास्त झुकतं माप मिळायची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. बर, मग या न्यायाने जर आपण म्हटलं तर अजितदादांकडे आणि एकनाथ शिंदे जर आपण असं धरलं की देवेंद्र फडणवीस भाजपकडे मुख्यमंत्री पद राहिलं, देवेंद्र फडणवीस होतील की नाही हे आता मला माहित नाही, पण तरी पण एकनाथ शिंदे हे मान्य करतील असं तुमचं आत्ताचं एकूण बोलण्यावरूनच मत आहे? मला असं वाटतं की कोणत्याही बाबतीत असाही निर्णय झाला तरी ते दोघेही मान्य करतील आणि अजितदादाही मान्य करतील, किंवा तो सर्वमान्यच तोडगा असेल. बर, अगदी परत काही किंतु परंतु ठेवून लोक या आडून प्रश्न विचारतात, त्यापेक्षा मी तुम्हाला थेट विचारतो कारण लोकांपुढे ह्या गोष्टी जायला हव्यात. भाजपने ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये एक सरप्राईज एलिमेंट दिला, शिवराज सिंग चौहानांना केंद्रात घेऊन मोहन यादवांना मुख्यमंत्री बनवलं, महाराष्ट्रात या प्रकाराची शक्यता किती? आता मला आश्चर्य वाटेल याचं कारण तुम्हाला मी सांगतो. महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपलं जर हिंदुत्वाचं राज्य एस्टॅब्लिश झालं तर डबल नाही ट्रिपल इंजिन की सरकार, बरोबर, हा एक नवीन शब्दप्रयोग भारताच्या महाराष्ट्राच्या राजकारणात येईल आणि तो एस्टॅब्लिश करायची संधी भाजप गमावेल असं मला वाटत नाही. याचं कारण जर हे ते करू शकले, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नाशिक, संभाजीनगर, नागपूर वगैरे या सगळ्या ज्या महानगरपालिका जिथे निवडणुका होणार आहेत त्या सर्व निवडणुकांवर जर त्यांचं वर्चस्व एक हाती राहिलं तर ते असं सांगू शकतात की हे मॉडेल आम्हाला, महाराष्ट्र मॉडेल आम्हाला भारतभर न्यायचंय, किंवा जिथे इथे भारतीय जनता पक्षाची राज्य आहे तिकडे आम्हाला न्यायचंय. आणि मग त्याचं एक सक्सेस मॉडेल काय तर बघा, हे तिन्ही एकत्र असल्यानंतर विकास असा होऊ शकतो, प्रश्न असे सुटू शकतात, अशा अनेक गोष्टी त्याला ते दाखवायला एक रोल मॉडेल राहील. त्यामुळे तसं आणण्याकरता ती लोक खूप आग्रही असतील असं मला वाटतं. सर तुमचा आवाज कट झाला होता. मी तुमचा हा मुद्दा रोल मॉडेलचा मुद्दा तुम्ही जरा परत मांडा. मला असं वाटतं की दिल्ली पासून रोल मॉडेलचा जो मुद्दा आहे की तुम्ही एक रोल मॉडेल समोर ते सांगतोय की दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकाच पक्षाचं हिंदुत्वादी विचाराचं जर सरकार असेल
तर अनेक योजना राबवायला जी सुकलता लागते, जी एक सुसूत्रता, एकदिशा लागते, ती एकदिशा आणणं फार सोपं होईल. आणि त्याच्यामुळे हे जर इकडे यशस्वी झालं तर संपूर्ण भारतभर जिथे इथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तिकडे याचा रोल मॉडेल दाखवायला भारतीय जनता पक्षाला खूप मदत होईल. त्यामुळे ते रोल मॉडेल क्रिएट करण्याकरता इथे त्यांचं सरकार असावं याकरता ते आग्रही असतील. आता मी परत दुसरा एक संभ्रमावस्थेतला प्रश्न विचारू इच्छितो. बिहारचा जो फॉर्म्युला भाजपने राबवला की भले संख्याबळ किती आलं तरी नितीश कुमारांकडेच मुख्यमंत्रीपद ठेवलं, एकनाथ शिंदेकडेच मुख्यमंत्रीपद ठेवण्याची शक्यता किती त्या फॉर्म्युल्यानुसार? नितीश कुमारांच्या बाबतीत तसं आधी जाहीर केलेलं होतं. आता इकडे अमित शहानी इनडायरेक्टली एकनाथ शिंदेकडेच मुख्यमंत्रीपद आहे, एकनाथ शिंदे आता असं काही त्यांनी जाहीर केलेलं नाहीये. आणि असंही जाहीर झालेलं आहे की ज्याचे उमेदवार जास्त त्याचाच मुख्यमंत्री होईल असं काही नाही, असंही जाहीर केलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आहेत. मी तुम्हाला एक नक्की सांगतो की याच्यात खिचाताण होणार नाही का, तर 100% खिचाताण होऊ शकते, परंतु सर्वमान्य सर्वसंमतच तोडगा निघेल आणि जे काही गोष्टी असतील त्या गोष्टी आपापसातल्या सामंजस्याने संपवल्या जातील याविषयी माझ्या मनात तिळ मात्र शंका नाही. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील या तुमच्या प्रेडिक्शनची 3 कारणं ठोस की या कारणांमुळे देवेंद्रच मुख्यमंत्री होतील. तेच होतील किंवा किंवा तेच फक्त होतील असं मला म्हणायचं नाहीये. ते किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणी होऊ शकेल. देवेंद्रजी का, तर याची 3 कारणं जर द्यायची झाली तशी एकनाथ शिंदे का याची 3 कारणं देईल. तर देवेंद्रजी यांनी सलग तिसऱ्यांदा 100च्या वरती जागा भाजपला मिळवून दिल्या की जो भीम पराक्रम आजपर्यंत कुठल्याच पक्षाच्या नेत्याला सलगरित्या करता आलेला नाही. भाग क्रमांक 1. नंबर 2, 106 जागा मिळाल्यानंतर विरोधी पक्षात गेल्यानंतर आपला एकही आमदार त्यांनी फुटू दिला नाही. सत्ता आल्यानंतर 106 ज्यांच्याकडे आमदार आहेत त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि 14 मंत्रीपद, आणि ज्यांना 40 आमदार आहेत त्यांनाही 14 मंत्रीपद, तरी देखील त्यांनी आपल्या पक्षातली नाराजी शमवण्यामध्ये त्यांना यश आलं. त्यांची प्रतिमा कायम राहिली. नंबर 3, लोकसभेला सपाटून एक प्रकारे पिछेहाट झाल्यानंतर आणि इज अ लायबिलिटी टू द पार्टी अशा प्रकारची प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर ज्या पद्धतीनं ही व्यक्ती बाउन्स बॅक झालेली आहे ती लक्षात घेता ही त्यांची 3 शक्तीस्थळ आहेत. कमकुवत बाजू काय आहे, तर आत्ताच्या घडीला कमकुवत बाजू आहे की त्यांची जात, ती म्हणजे ब्राह्मण जात आहे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न, कळीचा मुद्दा आपल्याकडे. त्यामुळे हा त्यांच्या दृष्टीने आता एक अतिशय वीक पॉइंट आहे. दुसरी गोष्ट, देअर कुड बी अन अपॉर्च्युनिटी इन दिल्ली. दिल्लीमध्ये अशा एका कर्तृत्ववान माणसाची गरज नाहीये का, तर ती 100% गरज भावी राजकारणाची दिशा आणि गरजा ओळखता ती गरज निर्माण आहे का, तर हो, ती शक्यता आणि गरज नक्कीच निर्माण झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हा दुसरा भाग झाला. आता एकनाथ शिंदे यांना का करावं, तर एकनाथ शिंदे यांनी जे यश मिळवलं, जे भारतीय जनता पक्षाला यश मिळालं, जे त्यांच्या पक्षाला यश मिळालं, जे अजितदादाला मिळालं, याच्यासाठी एक चेहरा कोण होते, तर चेहरा जरी हे 3 नेते असले तरी त्यातली महत्वाची भूमिका जी होती ती मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना करावी लागली. दुसरी गोष्ट, त्यांच्या काळात त्यांनी लाडकी बहिणी योजना अफलातून यशस्वी करून दाखवली. तिसरी गोष्ट, अनेक योजना नुसत्या कागदावर नाही मांडल्या, त्या प्रत्यक्षात कार्यान्वित होतील याकरता ते आग्रही राहिले आणि ते त्यांनी करून दाखवलं एक प्रकारे. तिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे जर शिवसेनेला इथे टक्कर देऊन पूर्णपणे समूळ त्याचं उच्चाटन करायचं असेल, त्याचा बेसच काढून घ्यायचा असेल गल्लीपर्यंतचा, तर असा मोहरा भाजप हातात आला असताना त्याला चुचकारून त्याला मोठं करून एक प्रकारे शिवसेनेची नांगी ठेचायची ही संधी भारतीय जनता पक्ष नक्कीच गमावणार नाही. हा एक त्यांच्या 3 बाजूचे मुंबई महापालिका तोंडावर आहे. परंतु त्यांच्या विरोधातले काय मुद्दे आहेत, तर त्यांच्या विरोधातले 2 मुद्दे मला असं वाटतात की देवेंद्र फडणवीस आणि त्यांची अचूक निर्णय क्षमता
त्यांची लोकप्रियता ही एकनाथ शिंदे यांच्या तोडीस तोड आहे. आणि आता तरी जो स्ट्राईक रेट त्यांनी भारतीय जनता पक्षाला मिळवून दिलेला आहे तो अभूतपूर्व आहे. त्यामुळे आणि एवढा त्यांच्यावर 106 जागा मिळाले तरी अन्याय, आता 130 जागा मिळाल्या तरी अन्याय, हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कितपत रुचवता पटवता येईल असाही एक मुद्दा या निमित्ताने पुढे होऊ शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा एक आर्ग्युमेंट त्यांच्या अगेन्स्ट जाणार आहे. अजितदादा पवार यांचा तर काही संबंधच उद्भवत नाही. त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की मी काही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही, परंतु मुख्यमंत्री कोण व्हावं या संदर्भात त्यांचा विचार हा या तिघांच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा असेल. त्यामुळे ही मे नॉट बी, आज जरी संख्याशास्त्र हे त्यांना किंग मेकर ठरवत नसलं तरी देखील अजितदादांचं मत या संदर्भातलं काय आहे हे नक्कीच मुख्यमंत्री पदाचं नाव ठरवताना विचारात घेतलं जाणार आहे. सर, अनेक मुद्दे आणि अनेक प्रश्न आहेत ते आपण नंतरच्या पुढच्या काही भागांमध्ये चर्चा करणार आहोत. आज सध्यापुरता आपण इकडे थांबणार आहोत आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याचा कोड पुन्हा एकदा तुम्ही भविष्यकथन अप्रत्यक्षपणे केलेलं आहे. लवकरच कळेल, अगदी थोड्या वेळात कळेल आपल्याला की नक्की कोणता चेहरा असेल. एकच आहे, बटेंगे तो कटेंगे, आणि एक आहे तो सेफ आहे, आणि लाडकी बहीण. या तिन्ही योजना, तिन्ही घोषणांना आणि तिन्ही फॅक्टर्सना जो न्याय देऊ शकेल असाच मुख्यमंत्री यावा ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे आता तात्पुरता आपण थांबतो आहोत. पुढच्या भागामध्ये वेगळा विषय घेऊन आपण चर्चा करूयात. खूप खूप धन्यवाद सर. पुढच्या भागात भेटणारच आहोत. तर मित्रहो, निरगुडकर सरांनी जे पुन्हा एकदा पटकन छोटंसं भविष्यकथन केलंय ते आता लवकरच स्पष्ट होईल की कोण मुख्यमंत्री होत आहे. पण याबरोबर अनेक मुद्दे आहेत जे महाआघाडी, मनसे यासारख्या, म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, या सर्व पक्षांचं काय होणार आहे यावरही आपण चर्चा करणार आहोत आणि निरगुडकर सरांकडून जाणून घेऊयात त्यांचं भविष्य काय सांगतं, या पक्षांच्या भविष्याविषयी त्यांचं राजकीय, म्हणजे त्यांचा अनालिसिस काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण पुढच्या भागात नक्की करूया. तुम्हाला हा शो कसा वाटला आवर्जून लाईक्स करा, कमेंट्स करा, सांगा आम्हाला. आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट बघत असतो आणि त्यानुसार काही गोष्टी नक्कीच आम्ही अंमलात आणू. खूप खूप धन्यवाद. आभार.